नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, भिक्षा हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच काय येतं? एक गरीब असहाय्य व्यक्ती, दीनता आणि दारिद्र्याचे चित्र. आजच्या जगात या शब्दाला तुच्छ मानलं जातं, पण संत महात्म्यांच्या नजरेतून पाहिले तर हे दारिद्र्य नाही तर परमपूर्णतेचे प्रतीक आहे. आपला विषय सुरू करण्याआधी आपण श्री दत्तात्रेय भगवान यांच्या एका प्रसंगाकडे लक्ष देऊया. श्री दत्त गुरु आणि 24 गुरु. भगवान दत्तात्रेयांना अवधूतांना 24 गुरु होते. यात एक भिक्षुक देखील होता. या भिक्षुकाकडून दत्तात्रेयांनी काय शिकले? या भिक्षुकाचं जीवन हाच गुरु होता. त्याने शिकवले की खरा ज्ञानी तो आहे जो प्रत्येकाच्या दारात जाऊन शिकतो. तो कधीच स्वतःला सर्वज्ञ मानत नाही. तो सर्वांकडून ग्रहण करतो आणि कधीही कशाचा अभिमान बाळगत नाही. श्री साईबाबा, प्रेमानंदजी महाराज यांच्या जीवनात भिक्षेचं हेच रहस्य दडलेलं आहे. ही शिक्षा केवळ पोट भरण्यासाठी नसते, तर ती शून्यता आणि परमज्ञान प्राप्त करण्याची एक दिव्य साधना असते. श्री साईबाबांची भिक्षा एक आशीर्वाद. जेव्हा साईबाबा शिर्डीच्या गल्ल्यांमध्ये भिक्षा दे आई किंवा भिक्षा दे ताई म्हणत बाहेर पडायचे, तेव्हा ते केवळ अन्न मागत नव्हते, तर ते त्या घरात प्रवेश करून तिथल्या नकारात्मक ऊर्जा सकारात्मक करत होते. बाबा जेव्हा कुणाच्या दारात उभे राहून भिक्षा मागत असत, तेव्हा ते त्या गृहस्थाला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देत असत. ते म्हणत, आज मी तुझ्या घरातून अन्न घेईन, पण त्याऐवजी मी तुला माझ्या आशीर्वादाची संपत्ती देईन. म्हणूनच ज्या घरामध्ये साईबाबा स्वतः जाऊन भिक्षा घेत, तिथे कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही. तिथे लोक केवळ सुखीच नाही तर आध्यात्मिक दृष्टीनेही जागृत झाले. भिक्षा मागून बाबा लोकांना समरसता, समानता आणि एकतेचा संदेश देत होते. त्यांनी कधी जात, धर्म, गरिबी, श्रीमंत पाहून भेदभाव केला नाही. प्रेमानंदजी महाराज आणि भिक्षेची तपस्या. आजच्या युगातही जिथे प्रेमानंदजी महाराज सारखे संत सर्वार्थाने समृद्ध आहेत, लाखो लोक त्यांच्या चरणी भेटवस्तू अर्पण करतात, तरीही ते स्वतः भिक्षा का मागतात? हाच यामागचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हेच भिक्षेचे रहस्य आहे. ही भिक्षा म्हणजे त्यांची तपस्या आहे. हे समाजाला एक मौन संदेश देणं आहे. तो संदेश म्हणजे मनुष्य कितीही धनवान झाला तरी त्याने विनम्र राहायला पाहिजे. खरा स्वामी तोच आहे जो स्वतःला दास मानतो. प्रेमानंदजी महाराज म्हणतात, भिक्षा मागणे मला सतत आठवण करून देते की मी काहीच नाही, सर्व काही त्या परमात्माचं आहे. हाच तो संदेश आहे जो साईबाबांनी त्यांचा सबका मालिक एक या वचनातून आयुष्यभर दिला. भिक्षा अहंकार मोडण्याचे साधन. भिक्षेचा अर्थ केवळ पोट भरणे नाही, ही एक दिव्य साधना आहे. संत जेव्हा आपला अहंकार पूर्णपणे संपवतात, तेव्हा ते जगासमोर एक साधन बनतात. जेव्हा संत भिक्षा स्वीकारतात, तेव्हा ते त्या व्यक्तीला कर्म पवित्र करण्याची संधी देत असतात. शास्त्रात म्हटले आहे, दानम तपम प्राणी नाम बलम, म्हणजेच दान हीच प्राण्यांची शक्ती आहे. संत आपल्या तपाच्या बळावर त्या दानातून मिळणाऱ्या कर्माला जाळून टाकतात. एक अदृश्य ऊर्जा समाजात प्रवाहित होते. देणारा शुद्ध होतो, घेणारा तपस्वी होतो आणि समाज संतुलित राहतो. भिक्षा शून्यता आणि पूर्णता. संत भिक्षा का मागतात? कारण भिक्षा हे ते साधन आहे जे संतांना शून्यतेच्या स्थितीत ठेवते. संत जाणतात की संपत्ती, यश, मान, सन्मान हे सर्व नश्वर आहे. म्हणूनच प्रेमानंदजी महाराज आजही भिक्षा मागण्यासाठी सामान्य गृहस्थांच्या घरी जातात. ते फक्त एक वाटी किंवा एक पोळी घेतात, पण त्या घराला अनंत शांती देऊन जातात. श्री साईबाबा दररोज दुपारच्या वेळी घरातून गोळा केलेला अन्न एकाच भांड्यात जमा करत आणि नंतर तेच अन्न भक्तांना प्रसाद म्हणून देत. याचा अर्थ स्पष्ट होता, सर्वांचे अन्न एक आहे, सर्वांचे जीवन एक आहे, सर्वांचा ईश्वर एक आहे. बाबा म्हणतात, मला अन्न नकोय, मला भक्ताचं हृदय हवं आहे.
मला तुमची भक्ती, प्रेम आणि समर्पण हवं आहे. हे भिक्षेचं दिव्य रहस्य आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा पुढच्या वेळी कोणताही संत भिक्षा मागेल तेव्हा हे समजा की ते आपल्याकडून काही घेण्यासाठी नाही, तर आपल्याला शांती, प्रेम आणि ईश्वराची अनुभूती देण्यासाठी आले आहे. खरी संपत्ती मिळवण्यात नाही तर ते देण्यात आहे. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक विषयांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.